सध्या आपल्या भागात पावसाचा जोर बराच वाढला आहे. कुठे नदी नाल्यांना पूर येतोय, कुठे शेतात पाणी साचले, तर कुठे पीक जास्त पाण्यामुळे सुकायला लागले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि सल्ला मिळणं खूप गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हवामानाचा ताजा अंदाज, जास्त पावसामुळे होणारं नुकसान आणि त्यावर उपाय, तसेच कापूस आणि सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांसाठी विशेष कृषी सल्ला. याशिवाय आपण कीटकनाशकांचा योग्य वापर, पिकांना पुन्हा जोमाने वाढण्यासाठी काय करता येईल आणि शेतात सावधगिरी कशी बाळगावी याबद्दल बोलणार आहोत. आमचा हा प्रयत्न आहे की तुमच्या शेतीला यश मिळावं आणि तुम्ही या पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या आव्हानांना समोर जावं. तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आणि जाणून घेऊया कसं करायचं आपल्या शेतीचं रक्षण आणि कसं वाढवायचं आपलं पीक. व्हिडिओत पुढे जाण्याआधी आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे, जिथं दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळत राहते. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, एकदा नक्की भेट द्या. आणि तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा, कारण तिथंसुद्धा तुम्हाला माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग रील्स पाहायला भेटतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सध्या आपल्या भागात पावसाचा जोर बराच वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर कमी होईल आणि काही ठिकाणी सूर्यप्रकाश दिसण्याची शक्यता आहे. पण पुढील काही दिवस सतर्क राहणं आवश्यक आहे. जास्त पाऊस पिकांसाठी काही ठिकाणी फायदेशीर ठरतो, पण जेव्हा पाणी साचतं किंवा पूर येतो तेव्हा पावसाचं मोठं नुकसान होतं. विशेषतः नदीकाठच्या शेतांमध्ये पिकांच्या पानांवरती माती साचते, मुळे कमकुवत होतात आणि काही ठिकाणी झाड सुकण्याची किंवा मरण्याची समस्या उद्भवते. पावसामुळे पिकांची मुळं कमकुवत झालेली असतात. पाऊस कमी झाल्यावर पिकांना पुन्हा जोमाने वाढण्यासाठी खतांचा वापर करावा. एकरी 1 ते 2 बॅग सुपर फॉस्फेट आणि त्यात थोडं युरिया मिसळून टाकावं. यामुळे झाडांना ताकद मिळेल. रायझर 5-5 किलो प्रति एकर आणि सल्फर WDG 2 किलो प्रति एकर टाकल्यास मुळे लवकर बळकट होतील. जर तुमचं पीक तूर किंवा कापूस असेल तर रायझर आणि 19-19-19ची आळवणी करावी. यामुळे पिकाला लवकर सुधारणा होईल. थोडक्यात, पूर गेल्यानंतर पहिला उपाय म्हणजे पानांवरील माती धुणे आणि दुसरा उपाय म्हणजे मुळांना ताकद देण्यासाठी खतांचा वापर करणे. हे दोन्ही उपाय तातडीने केल्यास तुमचं पीक वाचण्याची शक्यता खूप वाढते. जास्त पावसामुळे कापसाच्या शेतात काही झाडं सुकून जाण्याची किंवा मरण्याची समस्या उद्भवते. याला आकस्मिक मर असं म्हणतात. सुकलेलं झाड उभं राहील यासाठी त्याच्या बुडाशी पायाने माती दाबावी. यामुळे मुळे स्थिर होतील आणि झाडाच्या बुडाशी 2-3 छिद्र करावे, जेणेकरून पाणी आणि हवा मुळांपर्यंत पोहोचेल. 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम युरिया, 200 ग्रॅम पोटॅश आणि 200 मिली रायझर आणि 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड मिसळून आळवणी करावी. प्रत्येक झाडाला 100 ग्रॅम या मिश्रणाची आळवणी केल्यास झाड पुन्हा जिवंत होण्याची शक्यता वाढते. कापसाच्या पिकासाठी पोळ्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात गुलाबी बोंडआळे आणि इतर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. अमावस्येच्या काळात काळोखी रात्री असते. या काळात लॅप्टिडोप्टेरोस पतंग सक्रिय होऊन अंडी घालतात. ही अंडी 4 ते 5 दिवस त्यातून अळी बनते आणि एकदा बोंडात गेलेली अळी नियंत्रित करणं जवळजवळ अशक्य आहे. पोळ्यानंतर 4 ते 5 दिवसात म्हणजेच 22 ते 27 ऑगस्ट दरम्यान फवारणी करावी. सरेंडर 30 मिली प्रति 10 लिटर पंपासाठी वापरावं. हे अंड्याच्या आणि छोट्या अळ्यांचा नाश करतं, तसेच मावा, तुडतुडे यांच्यावरही नियंत्रण ठेवतं. जर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असेल तर ओडाची एक्स्ट्रा 30 मिली वापरावं, पण याआधी ओडाची वापरली असेल तर सल्फर टाकू नये. जर रसशोषक किडींची समस्या कमी असेल तर नोव्हेक्ट 30 ग्रॅम किंवा रिहस 20 मिली यांच्यासोबत सल्फर 20 ग्रॅम वापरावं. बोंडअळी कमी करण्यासाठी प्रोपिको 15 मिली आणि झेप 15 मिली वापरावं. जर पिकांची वाढ जास्त असेल तर झेपचा डोस 15 मिली करावा. सरेंडरचा फवारा हा गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी आहे. यात कोणताही बदल करू नये. ओडाची एक्स्ट्रा वापरताना सल्फर टाळावं, कारण या दोन्हीमध्ये पिकाला नुकसान होऊ शकतं. फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, जेणेकरून औषध पानांवर चांगलं बसतं. सोयाबीनच्या शेतात सध्या अनेक ठिकाणी पांढरी माशी, येलो मॅजिक आणि एरियल ब्लाइट यासारख्या समस्या दिसत असतील. याशिवाय शेंगांना डाग पडणे म्हणजेच पॉड ब्लाइट आणि लष्कर अळी याचाही प्रादुर्भाव वाढतोय. शिंजो 7 मिली प्रति 10 लिटर पंपासाठी, मस्किट 30 मिली किंवा विराटा प्लस 40 मिली यापैकी एक अळीनाशक वापरावं. हे लष्करी अळी आणि शेंगा खाणाऱ्या अळींचं नियंत्रण ठेवतात. जर पांढरी माशी जास्त असेल तर काही झाडे पिवळी पडत असतील तर ओडाची एक्स्ट्रा 30 मिली वापरावं. जर पांढरी माशी कमी असेल तर सरेंडर 30 मिली वापरावं. बुरशीनाशकासाठी नोझो सुपर 15 मिली किंवा विसकल्प 40 ग्रॅम वापरावं. हे शेंगांचा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांपासून नियंत्रण ठेवतं. जर एरियल ब्लाइटची समस्या असेल तर नोझो सुपर वापरावं. संजीवक म्हणून भरारी 7 मिली वापरावं. या फवारणीत विद्राव्य खतं टाळावं. ओडाची एक्स्ट्रा किंवा नोझो सुपर वापरताना
जर पुढच्या फवारणीत विद्राव्य खत जसे की बिग बी वापरायचं असेल तर ओडाची एक्स्ट्राच्या ऐवजी सरेंडर आणि नजो सुपरच्या ऐवजी विसल्प वापरावं. जमिनीत सध्या चांगला ओलावा आहे, त्यामुळे मर रोग टाळण्यासाठी ट्रायकोबस DX अर्धा किलो प्रति एकर ड्रेंचिंगसाठी वापरावं. जर वेटेबल पावडर वापरायची असेल तर ट्रायकोडर्मा व्हेरिटी 4 ते 5 किलो वापरावं. खोडावर डाग दिसत असतील तर क्वाटॉक्स आणि रेडोमिल गोल्डचा फवारा खोडावर द्या. शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यात शेती करताना सावधगिरी बाळगणं आणि योग्य वेळी योग्य उपाययोजना करणं खूप महत्त्वाचं आहे. पूर आणि जास्त पावसामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी पाने धुणे, मुळांना ताकद देणे आणि योग्य कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. कापूस आणि सोयाबीन पिकांवर वेळेवर फवारणी आणि खतांचा वापर केल्यास तुम्ही तुमचं पीक वाचवू शकता. हवामानाचा अंदाज तपासत राहा आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्याशी संपर्क ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर धन्यवाद. भेटू अशाच एका पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.